श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज आहे 20 फेब्रुवारी अर्थात शिवण्याचा वाढदिवस. आज तिचा 7वा वाढदिवस आहे आणि खरंच बिलीव्ह नाही होते की 7 वर्ष पूर्ण झाली आहेत या गोष्टीला. कारण तिच्या जन्माचा दिवस आजही खूप जसाच्या तसा आठवतोय मला. आणि पहिल्यांदा आत्तो झाले होते मी. घरातले सगळेच खूप एक्सायटेड होते कारण नवीन पिढीतली म्हणजे आमच्या नंतरच्या पिढीत येणारं पहिलं बाळ होतं ते. त्यामुळे सगळेच खूप जास्त एक्सायटेड होते. आणि माझ्या जन्मानंतर म्हणजे जवळपास त्यावेळी साधारण 24-25 इयर्सचे होते मी. सो 24-25 वर्षांनंतर पहिल्यांदा आमच्या घरात एक बाळ येणार होतं. त्यामुळे सगळेच खूप एक्सायटेड होते. आणि 9 महिने आणि 12 दिवस झाले तरी मॅडमचा बाहेर घ्यायचा काही प्लॅन नव्हता. त्यामुळं मग शेवटी सी सेक्शन प्लॅन करून वहिनींची डिलिव्हरी करण्यात आली. आणि फायनली 20 फेब्रुवारीला आमच्या घरात एक छोटीशी परी जन्माला आली. खरं तर तो पहिला दिवस होता जेव्हा मी इतकं छोटं बाळ माझ्या हातात घेतलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे दिलं गेलेलं ते बाळ, कारण बाळाची आत्तू होते मी अर्थात. पण खरंच ती पहिली वेळ होती की जन्मल्या बाळाला जस्ट क्लीन करून अगदी 15 ते 20 मिनटात तिला माझ्या हातात दिलं होतं. म्हणजे आय गेस अर्चितसुद्धा एवढा लवकर माझ्या हातात आला नव्हता, कारण अर्चित हा प्रीमॅच्युअर बेबी आहे. त्यामुळे मग त्याच्यासाठी स्पेशल चाइल्ड स्पेशलिस्ट बोलावले होते. सो मग त्याचा जन्म झाला की लगेचच त्यांच्याकडे हँडओव्हर करण्यात आलं. त्यांनी त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या, सगळं त्याचं चेकअप केलं आणि साधारण दीड तासानंतर मग अर्चू माझ्या हातात आला होता. सो आणि त्यावेळी तर ऑब्व्हियसली आपण पूर्ण बेडवर असतो. सो हालचाल तर काही होतच नाही. पण शिवण्याची म्हणजे ती जस्ट जन्माला आली आणि अर्ध्या तासात ती माझ्या हातात होती. असे लाल चुटूक ओठ, अशी व्हाईट स्किन. अजूनही मी डोळे बंद केले तरी मला तिचा चेहरा जसाच्या तसा आठवतो. आणि खूप खुश होतो आम्ही सगळे, कारण पहिली लक्ष्मी आली होती आमच्या घरात. आणि आजही ती एवढी लाडकी आहे सगळ्यांची त्यामुळंच थोडीशी हट्टी पण आहे. पण एनिवेज शिवण्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करते, बट आय डोंट नो की हा मी कधी पोस्ट करेन, बिकॉज माझं काही दुसऱ्याही प्रोजेक्टवरती काम सुरू आहे. त्यामुळे कदाचित मला ह्याला एडिट करायला थोडासा वेळ लागेल, पण मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर हा व्हिडिओ मी पोस्ट करेन. बरं, आज शुक्रवारही आहे. अर्चूला तर स्कूलमध्ये पाठवलं आहे, पण जनरली शुक्रवारी नॉनव्हेजचा प्लॅन असतो आमच्यात. बट आज बड्डेसाठी जायचं आहे, त्यामुळे मी म्हटलं काहीतरी नॉर्मल प्लॅन करावा. पण सुट्टी असल्यावर नॉर्मल प्लॅन कसा होईल. सो मग आता मी करणार आहे पनीरची भाजी. मी खूप साध्या पद्धतीने पनीरची भाजी करते, बाहेरचे कुठलेही मसाले न वापरता. ती कशी करते चला तुम्हालाही दाखवते. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे पीस लिलीचं झाड दाखवते, ज्याला आता असं छान एक व्हाईटसा तुरा आला आहे. खरं तर आमच्याकडे याला नागफणी म्हणतात, पण बरेच लोक म्हणतात की हे नागफणीचं झाड नाही. ठीक आहे, नागफणीचं झाड नसेल, पण एक नागफणीसारखं त्याचं ते फूल असतं, म्हणून आमच्या इथे तरी असं म्हणतात त्याला. पण खरंच मनाला खूप शांत वाटतं त्या झाडाकडं बघितलं की. कदाचित म्हणूनच त्याला पीस लिली म्हणत असतील. खूप प्रसन्न आणि मस्त वाटतं. सो सगळ्यात अगोदर छान कढई तापत ठेवली. त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, लसणाच्या 4-5 पाकळ्या, आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एखादी मिरचीही घालू शकता. आल्याचे तुकडे. मी मिरची टाकली नव्हती कारण अर्चूला पनीर खूप आवडतं आणि मिरची टाकली की मग तो खात नाही, कारण त्याला थोडं तिखट वाटतं ते. सो हे सगळे पदार्थ टाकून घ्यायचे. त्यानंतर 7-8 काजूचे पाकळ्या टाकायच्या आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून साधारण 5 ते 10 मिनटं याला वाफेवर छान शिजू द्यायचं. हे भाजायचा नाही मसाला, हा वाफेवर शिजवून घ्यायचा, जेणेकरून याला छान प्युरीची टेस्ट येते. सो हे सगळे जिन्नस मी मस्त मिक्स करून घेतले होते आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनटं छान वाफ काढून घेतली. आता 7-8 मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता सगळे पदार्थ खूप छान शिजलेत. तोपर्यंत कणिक वगैरे पण मळून घेतली होती, कारण पटपट सगळं आवरायचं होतं. अर्चू स्कूलमधनं आला की मग शांत बसला नसता, कारण पनीर म्हणजे व्हेजमध्ये जीव की प्राण आहे त्याच्यात. आणि त्याने जातानाच बघितलं होतं की आज मम्मा पनीर बनवणार आहे.
सो हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची. अगदी बारीक प्युरी बनवायची, मोठापणा अजिबात ठेवायचं नाही त्याच्यात, अदरवाईज मग ते थोडंसं चरचरीत लागतं. सो व्यवस्थित बारीक प्युरी करून घ्या. त्यानंतर सेम कढईमध्ये 1 पळी तेल आणि 1.5 ते 2 मोठे चमचे तूप घालायचं आहे. माझा चमचा ऑलरेडी मोठा आहे आणि तूप वितळलेलं नव्हतं, त्यामुळे मी 1च चमचा इथे टाकला होता, जो वितळल्यावर ऑटोमॅटिक 2 चमचे झालं ते तूप. तुपामुळे पनीरला खूप छान टेस्ट येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर ते तेल आणि तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये केलेला मसाला टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. तेवढ्या वेळात मी इकडे पनीरचेही छान काप करून घेतले होते. त्यानंतर पनीरवरती छान लाल मिरची पावडर, जी काश्मीरी मिरची पावडर आहे, जी तिखट नसते, फक्त रंग येतो त्याला. त्यानंतर धणेपूड, जिरेपूड, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि किंचितचं तेल, हे सगळं घालून छान मॅरिनेट करून पनीर बाजूला ठेवून दिलं होतं. त्यानंतर इकडे छान मसाला परतून घेतला आणि त्यानंतर मॅरिनेट केलेलं पनीर त्याच्यामध्ये टाकलं. तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी पनीरला थोड्याशा दह्याचाही वापर करू शकता. माझ्याकडे त्या दिवशी दही नव्हतं म्हणून मी टाकलं नव्हतं, अदरवाईज दह्यानेही खूप छान टेस्ट येते. त्यानंतर पाणी टाकून थोडा वेळ 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं. तुम्ही पनीरही थोडंसं अगोदर फ्राय करून घेऊ शकता, पण अर्चूला जनरली असं कच्चं पनीर जास्त आवडतं कारण ते जास्ती सॉफ्ट असतं. त्यामुळे मग मी आजकाल भाजत नाही शक्यतो पनीर, डायरेक्ट पनीर टाकते, मॅरिनेट करते आणि मग टाकते. आणि 10-15 मिनटातच तुम्ही बघू शकता छान पनीरची भाजी तयार होते. त्याच्यावरती मस्त कसुरी मेथी टाकायची. आता कसुरी मेथीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मला आणि अर्चूच्या बाबांना पर्सनली कसुरी मेथी खूप आवडते, त्यामुळे मी थोडीशी जास्तच टाकते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण ठेवू शकता. त्यानंतर त्याच्यावर मस्त ताजी मलाई फेटून टाकायची आणि तयार आहे तुमचं मलाई पनीर. आता अर्थात पनीर केलं आहे म्हटल्यावर चपात्या तर बनणारच, कारण जनरली आमची शुक्रवारी भाकरीच असते ज्वारीची, पण आज पनीर केलं होतं त्यामुळे मग आवर्जून चपात्याही केल्या होत्या. सो त्यानंतर मग छान जेवणावर ताव मारला आणि जेवण झाल्यावरच कधीही न झोपणारा अर्चू आज चक्क झोपी गेला होता. आम्ही रेडी झालो आहे शिवण्याकडे बड्डेसाठी जाण्यासाठी आणि अर्चू कसं झोपलं आहे बघा खाली. एरवी झोप झोप म्हटलं तरी हा मुलगा झोपत नाही आणि आज उठायचं नाव घेत नाही आहे. बेडवर मी उचलून आणलाय त्याला आणि तो असा झोपलाय. कुठे निघाला अर्चू? दीदीकडे निघालाय. हो, काय आज बर्थडे होय दीदीचा? दीदीने म्हणा हॅपी बर्थडे दीदी. आलोच मी केक खायला. कोणाला आवडतो केक? केक कोणाला आवडतो? मला. हो, सगळ्यांना आवडतो. ये कोण रेडी झालं? हो, बघू दे तिकडे, दाखव. आमचं आरती इज रेडी. असं काय? अशी काय? आय एम रेडी. कुठे निघालाय तू? काय आहे ते तिकडे आज? हॅपी बर्थडे. सो फायनली आम्ही आलोय शिवण्या दीदीच्या घरी. हो ना? कुठे आलोय? शिवण्या दीदीच्या घरी. म्हणजेच कुणाच्या? सागर मामाच्या घरी. हो ना? आणि हे आहे दादाचं घर.
आमची बर्थडे गर्ल. शिवण्याचा हा बर्थडे ड्रेस हा तिच्या आजीने अर्थात माझ्या आईने स्वतःच्या साडीचा शिवला आहे. तिने स्वतः शिवला आहे हा आणि खूप छान दिसत होता तिला हा ड्रेस. तुम्हालाही हा ड्रेस कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. वरद इकडे या बाहेर. वरद बाहेर या, केक कापायचा आहे. तुम्ही पकडा असं पकड. गावाला गेले. साखर नाही ठेवली. बोट पण तोडते बघ. एक मिनिट. हॅलो, अर्चितला घे बरोबर कापायला. घे की ये की अर्चू. रुसलोय काय झालं? येते. येईल शिवू. स्टार्ट. खूप खूप पहिला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर शिवन्या. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे. इकडे बघ, इकडे बघ. हात खाली. आणि त्यानंतर आम्ही जेवायला बाहेर आलो हॉटेल शिदोरी महालमध्ये. आणि तिथे खूप छान असे दोन्हीकडे 2 बैल आहेत, मस्त आहेत. आणि त्याच्या शेजारीच लहान मुलांसाठी सुद्धा असे खेळण्याचे इक्विपमेंट आहेत. छान मोठमोठी खेळणी आहेत. घसरगुंडी आहे, त्यानंतर सीसॉ आहे आणि आय गेस धोका आहे. सो असे 2-3 इक्विपमेंट आहेत लहान मुलांनाही खेळण्यासाठी. सो मुलं तर अगोदर सगळ्यात आधी तिकडेच पळायली होती आणि तिथेच एन्जॉय करत होती. ते गेलं डायरेक्ट खाली. शिव हळू, अर्चू हळू, त्याला पडशील पाय लागून.
घसरगुंडीकडे जायचंय. तुम्ही ह्या बाजूला बसायला पाहिजे होतं. आणि जेवण झाल्यावर मस्त चॉकलेट पान आणि पिस्ता पानाचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही घरचा रस्ता धरला. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड. लाईक, शेअर, सबस्क्राईब.